विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 8 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ते पार पडत आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे अमर राजूरकर, महाविकास आघाडीतर्फे पुरस्कृत उमेदवार जे आहेत शिवसेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगुले या 3 उमेदवारांमध्ये जे आहे ते लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच नांदेड जिल्ह्याचं जर राजकारण जर पाहिलं तर शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे ऑपरेशन टायगर यांच्या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा ज्या आहेत गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार आष्टीकर यांचे जे चिरंजीव आहेत शिवसेनेचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी समाज माध्यमावर येत काल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी महाविकास आघाडीचाच होतो, आजही आहे, उद्याही राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार रिंगणात असून त्यांची आज मतदानाची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरुवात झालेली आहे। एकूणच जर या निवडणुकीचं चित्र पाहिलं तर जे नगरसेवक आहेत, उमेदवार मतदार आहेत, नगरसेवक हे कुणाला निवडून देतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड।